गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ हा केला जातो. ह्या दिवशी लवकर उठले जाते, स्नान केले जाते आणि प्रवेशद्वारासमोर बांबूच्या काडीला कडुलिंबाची ढाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडळतात. फुलाचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्याचे किंवा धातूचे भांडे बसवले जाते. गुढीचा बांबू हा पाटावर उभा केला जातो किंवा उंच गच्चीवर लावलं जातं. गुढीला अक्षदे वाहतात. निरंजन लावून उदबत्ती आणि गोडाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी विश्व निर्मिले आहे असेही सांगितले जाते. श्रीराम अयोध्येला परतले तो हा दिवस असेही म्हटले जाते. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकाचा पराभव केला तो हा दिवस असेही म्हटले जाते. यामागे विविध आख्यायिका देखील आहेत. ततो भव्यं वकिंरंस तव अन्ये लाज्ये पुष्पैश्च सर्वतः समुद्दिच्छितपातकासु रथो पुरोत्तम ततो अह्यम अभ्युच्छय पौरापताकास्ये गृहे गृहे ऐश्वर्यस्य दिशु तं रम्य आसदास पितृगृहम. असे देखील पताका ह्या बद्दल रचना वाल्मिकींनी रामायणामध्ये केलेला हा श्लोक आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा, हिंग, मीठ, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक गुणौषधी असणाऱ्या या कडुलिंबाच्या गुण आयुर्वेदामध्ये मानलेले आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात देखील घातली जातात. ती वाटून खाणे हे देखील आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असे समजले जाते. असा हा गुढीपाडवा सर्वांनीच आनंदाने साजरा केला. याबद्दल असेही आहे, आनंदुवो माये नगरी उत्सवो आजी येईल रामराव मोतिया तांदूळ कांडिती बाळा गाती वेळोवेळा रामचंद्र अजिंक्यम जिंकोनी आले कौसल्यानंदन धन्य आजी दिन सोनियाचा कनकदंड चवऱ्या ढळताती रामा विष्णुदासा नामा गुढीची. असाही श्लोक आहे आणि आपण सर्वच आनंदाने म्हणतो. ते लोकप्रिय गीत असेही आहे. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचले न सोडा मनातली आढी गेले साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही एऱ्यावरी लोभ वाढवा वाढवा. अशी ही शुभ अशी गुढीपाडवा आपल्यासाठी खरंच आनंददायी ठरो. आज पाडवा पाडवा लावा काठीवर गडू असे उभारू गुढीले लागे अभयावर.